रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एक मिनिट सर. चंदन हॅलो. आज महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आणि आदरणीय चंद्रकांत मोकाटेंनी सांगितल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केले. त्याच्यामध्ये पुणे असेल, शिरूर असेल, बारामती असेल. त्यामुळे सतीशच्या भेट घेण्यासाठी मुंबईला काही जमलं नाही. पुण्यात नेमके आज साहेब आलेले आहेत म्हणून सतीशच्या भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलेलो. तर सदिच्छा की विधानसभेची तयारी तुम्ही आणि विधानसभेची तयारी आम्ही रोजच करतो. विधानसभेची तयारी काही निवडणूक आली म्हणजे तयारी करायची नसते. गेले 5 वर्ष सातत्यानं आम्ही जनतेमध्ये आहोत, लोकांमध्ये आहोत, लोकांच्या समस्या सोडवण्यात आहोत आणि निवडणुकीच्या तयारीची. जागा राष्ट्रवादीकडे आहे. अजूनही ही जागा वाटपामध्ये कुणाकडे आहे हे अजून निश्चित झालेलं नाही. ज्यावेळेला निश्चित होईल त्यावेळेला नक्कीच इच्छुक असेल आणि उद्धवसाहेब ठाकरे आमचे ही जागा निश्चित सोडून घेतील हा मला ठाम विश्वास. पण आता प्रशांत दादा तयारी करतात. आहे. प्रशांत दादा तयारी करतायत. त्यांनी कालच मेळावा घेतला. त्यांनी अमोल कोरेंना सगळ्या मतदारसंघात फिरवत असं आहे की तयारी करणं हा काय गुन्हा नाही. इच्छुक असणं हे काय चुकीचं नाही. इच्छुक असलं पाहिजे, तयारी केली पाहिजे. शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण जो उमेदवार देऊ त्याचं काम आम्ही ठासून करणार. विधानसभा निवडणुकीत वसंत मोरे आता शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे तर त्याचं देखील तुम्हाला आव्हान असणार काय वाटतं? आता तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल तर मला माहीत नाही, पण आमच्या पक्षामध्ये अशी सिस्टीम नाही आहे की काहीतरी डोळ्यासमोर ठेवून प्रवेश करायचा. ही पक्षात आम्ही घेत नाही असते. उद्धवसाहेब अशी घेत नाही. मग आता जागा जर समजा पवार गटाला गेली कारण ऑलरेडी तिथे तुपे आमदार आहे, निवडून मग पुढं काय? महाविकास आघाडी महाविकास आघाडी कोणी इच्छुक आहात? आणि महाविकास आघाडीचा उमेदवार मीच आहे. दुसरं नाही. बघा निमन साहेब काय म्हणतात.